नमस्कार. आज आपल्या कंपनीमध्ये सर्जराव दळवे आले आहेत. ते जालन्यावरून त्यांच्या फॅमिली सोबत आले आहेत. ते जवळपास जानेवारीपासून आपल्या कॉन्टॅक्टमध्ये होते. जानेवारीमध्ये जेव्हा त्यांचा पहिला कॉल आला, आपल्या स्टाफनी अटेंड केलं. त्यांना मशीनची माहिती दिली, मशीनचे व्हिडिओ पाठवले, इव्हन त्यांना व्हिडिओ कॉलवरती मशीनचा डेमोही दिला आणि त्यांना कंपनीही दाखवली. त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना जवळपास 10 कंपन्यांचे कॉल आले होते, पण जेवढी डिटेल्स आपल्या कंपनीकडनं त्यांना कॉलवरती भेटली तेवढी डिटेल्स त्यांना भेटली नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून त्यांनी लगेच ऑनलाईन आपल्याकडे बुकिंग केली. ते मशीन घेण्यासाठी आल्यानंतर पहिले आपण त्यांना मशीनची माहिती दिली आणि मशीनवरती कोणते प्रोडक्ट काढू शकतात, कसे काढू शकतात हे त्यांना सांगितलं. जसे की तुम्ही मशीनवरती कोणते कोणते पापड बनवू शकतात, पापडामध्ये पाण्याचं प्रमाण किती टाकू शकतात, पापडाची काय काय रेसिपी असू शकते, तांदळाचा पापड कसा बनवू शकतात त्याची रेसिपी काय असेल, उडदाच्या पापड्यामध्ये मसाल्याचा पापड बनवायचा असेल किंवा दुसऱ्या फ्लेवरचा पापड बनवायचा असेल तर तो कसा बनवला जातो, ही सगळी माहिती आपण त्यांना दिली. आपल्या कंपनीचा एक नियम आहे की आपण ही माहिती तोंडी देत नाहीये, तर आपण मशीनवरती बनवूनही दाखवतो. तर हे सगळं दळवीताईंनी करून बघितलं, त्या सॅटिस्फाईड झाल्या, त्यांना मशीन आवडली आणि ते लगेच मशीन घेऊन गेले. आमच्याकडेच फक्त ती गोष्ट आहे की तुम्ही या, ट्रेनिंग, ट्रायल, डेमो घ्या आणि मग नंतर काय ते आपली बुकिंग प्रोसिजर किंवा डिस्पॅच प्रोसिजर ही नंतर असते. तुम्ही मशीन घेण्यासाठी आल्यानंतर किंवा मशीन बुक करण्यासाठी येत आहेत तेव्हा आम्ही तुम्हाला ट्रेनिंग, ट्रायल, डेमो हे फक्त उडदाच्या पापडाचा देत नाही. जशी तुमची रिक्वायरमेंट असेल, तुम्हाला हवा असेल उडदाचा, नागलीचा, तांदळाचा किंवा पोह्याचा पापड, ज्वारीचा पापड, भाकरी, जे काही तुमची रिक्वायरमेंट असेल त्यानुसारच आम्ही तुम्हाला डेमो देतो. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. केपी प्रोडक्ट, आपला बिझनेस, आपली प्रगती.